डोंट ट्विस्ट माय वर्ड्स. फॅक्च्युअल, तुम्ही रिपोर्टर आहात, फॅक्च्युअल रिपोर्टर बघा, तुमच्या क्रेडिबिलिटीचा ताई, तुम्ही असं व्यक्तपंची जी भूमिका आहे ना की आता जवळपास जाहीर झाली. काल ते तुम्हाला भेटलेत, अर्थात अंतर्गत काय बैठक झाली असेल ती माहिती नाहीये, पण त्यांची एकच मागणी होती की अजित पवारांसोबत नको. 2023 ला पुरोगामी विचारांच्या शरद पवार साहेबांना सोडून अजित पवार महायुतीत बसले. 5 वर्ष आम्ही अजित पवारांच्या विरोधात, म्हणजे पर्यायाने महायुतीच्या विरोधात गेली अनेक वर्ष आंदोलनं करतोय. जर अजित पवारांसोबत युती झाली तर सत्तेत बसावं लागेल, अर्थात पुणे महानगरपालिकेच्या भाजपसोबत जाऊन. प्रशांत जगतापांची रिझल्ट माझ्याकडे कॉर्पोरेशनचा आलेला नाही अजून, त्याच्यामुळे कोण कुणावर बसेल हे मला माहिती नाही. कारण का अजून इलेक्शन व्हायचं आणि रिझल्ट लागायचा, त्याच्यामुळे मी नाही प्रिडिक्ट, मी काय ॲस्ट्रॉलॉजर किंवा काय नाही. मी सकाळपासून मला श्वास घ्यायला पण वेळ नाही. तुम्ही पण आहात त्यामध्ये, तुम्ही बघताय का? मी माझ्या काय नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. आज सुप्रिया सुळेची प्रत्येक कार्यकर्ता बोलत होता मन की बात. आज मन की बात. आमच्या पक्षात प्रोटोकॉल नसतो, आम्ही कुटुंब म्हणून पक्ष चालतो. या पक्षात सब समान आहे. आदरणीय पवार साहेब सोडून आम्ही सब इक्वल आहे. नाही नाही, माझा आता 6 तास अजून बोलला नाही, मग येणार ते नाही मला माहिती, ते मला काय माहिती नाही. मुंबईत सांगितलं होतं तुमच्यासोबत बैठक होणार आहे आज आणि मला माहिती नाही. मी जे काय नाही नाही, मला काही सांगितलेलं नाही. मी तुम्हाला एक सांगू का, हा नाराजी वगैरे शब्द आहे ना, हा घरी वापरायचा असतो. सदानंद सुळेंना मी सांगू शकते, सदानंद आय एम नाराज. इथे पक्षामध्ये नाराज नाही बॉस, आय एम अ प्रोफेशनल. मी या राज्याची आणि देशाची सेवा करायला आली, त्याच्यामुळे मला नाराजी व्हायचा अधिकारच नाही. आता इथे रिपोर्टर आलाय, कॅमेरामॅन 10 मिनिटं उशीर आला, वडापाव खात राहिला, तुम्हाला अधिकार आहे नाराज व्हायचा? क्या कर लोगे भैया, यू आर अ प्रोफेशनल. सो वी आर ते नाही. अरे असं कसं तुम्ही म्हणता? मला अधिकार नाहीये, कारण का मी लोकसेवेसाठी आलेले. मला अधिकार नाही, मी माझ्याबद्दल बोलते. हा अरे दादा, काँग्रेस आमच्यावर यायला तयार आहे, शिवसेना यायला तयार आहे, त्याच्यामुळे तो विषय येतोच कुठे. आणि मी सकाळ, अरे हाऊ एक्साइटेड आर यू गाईज बॉस, रिलॅक्स रिलॅक्स. काय म्हणले मी? या शहराच्या मुलाखतीच नव्हत्या, मुलाखती घेऊन झालेल्या आहेत. मी मुलाखतीसाठी बसलेलेच नाही आज. मी आज फक्त जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी भेटले नव्हते. 1-on-1 प्रत्येकाने येऊन त्यांच्या मन की बात मला सांगावी, त्यांच्या मनात काय आहे, कुणाचा प्लॅनिंग काय आहे, तुमचा वॉर्ड बसलाय का नाही, तुमच्या वॉर्डमध्ये कोण कसं बसणार, काय तुम्ही अरेंजमेंट केली आहे, कसा प्रचार केला आहे, सोशल मीडियाचं काय करायचं आहे, मी कुणाला फॉलो करायचं आहे इंस्टाग्रामवर, मी कुणाला फेसबुकवर फॉलो करायचं आहे, मी किती लाईक्स करायचे, ह्या सगळ्या कामासाठी इंस्टाग्राम सोशल मीडियाचं काय प्लॅनिंग झालं आहे, तुम्ही प्रचारासाठी काय करणार आहे, माझा किती वेळ अपेक्षित आहे, अमोलदादांनी किती वेळ द्यायला पाहिजे, कशा सभा घेऊया, प्रचार कसा करूया, पदयात्रा कधी काढूया, ह्याच्यासाठी. निर्णय घेतला की पक्षातून सोडायचा किंवा राजीनामा द्यायचा, त्यानंतर पक्षामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल, पुण्यामध्ये 2 गट पुन्हा पाहायला मिळतील. या सगळ्यातून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी तुम्ही आजची बैठक घेतली आहे का, किंवा यासाठी काय प्लॅन आखलाय का तुम्ही? एक तर तुम्हाला आठवत असेल, तुम्हीच पवार साहेबांची, रिपोर्टर इथे नाहीये आज, पवार साहेबांना प्रश्न विचारला होता कोणीतरी, आठवता तो आवाज मला अजून आठवते. ते आज इथे नाहीयेत. त्यांना पवार, तो माणूस कधीच रिटायर होत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पवार साहेबांना कोणीतरी विचारलं होतं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 2 जुलैला 1:30 वाजता की तुमच्या चेहऱ्यात, तुमचा पक्षात एवढा मोठा डॅमेज झालाय, तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? विषय झाला. हे बघा, आम्ही काय, म्हणजे लोक मला परिवारवाद वगैरे म्हणतात, जे मी आहेच, पण त्याचबरोबर काय अधिकाराने कोणी जन्माला हक्क बनवला नाही, ही सेवा आहे. हे काय माझे शेअर्स नाही आहेत की बारामती ॲग्रो मधले शेअर्स किंवा
गोविंद बागेतलं घर मला मिळालंच पाहिजे. नॉट एट ऑल. ही सेवा आहे. ही सेवा काय प्रक्रियेने करायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. असा कुठलाही निर्णय, रीड माय लिप्स, अजूनही असा कुठलाही निर्णय झालेला नाही. आणि चर्चा तर सगळ्यांची सुरू करते. माझी भारतीय जनता पक्षाची पण चर्चा होते पार्लमेंटमध्ये. एक मिनिट पेशन्स बॉस, पेशन्स. और भी लंबा चलेगा थोडा प्रेस कॉन्फरन्स. मग तुम्हीच प्रश्न विचारा, मी तुम्हाला मोनोसिलेबल्स मध्ये उत्तर देते. वेगळा प्रश्न आहे. तुम्ही आधी प्रतिपादन केलं की आम्ही प्रदूषण होतंय, नदी प्रदूषित आहे, याबद्दल तुमचा अजेंडा आहे. तुम्ही कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, वंदनाताईंचं नाव घेतलं की त्या खरोखरच काम करतात बीडीपी वगैरे. पण त्याच राष्ट्रवादीतल्या आत्ताच्या नेत्यांनी ताईंना एकत्र पक्ष असतानाही विरोध केला होता त्याच महापालिकेत. त्यांच्या सोबत जाणार का? पॉलिसी लेवल आमच्या बरोबर पण आहेत ना, आता इथेच बसलेली आहे. ह्यांचा पण काही जणांचा विरोध होता. तो एक पॉलिसी डिसिजन होता. प्लीज आपण सगळ्यांनी थोडंसं राजकारण आणि पॉलिसी गांभीर्याने घ्यावी अशी माझी विनम्र विनंती आहे. पॉलिटिक्स इज नॉट अबाउट ब्रेकिंग न्यूज. इट्स फार मोर सबस्टन्स दॅन दॅट. माझ्याकडे कधीच माझ्या राजीनाम्याचा पण माझ्याकडे आलेला नाहीये. तो तुम्हीच 24 तास 48 तास चालवतोय. माझ्याशी कोणी बोललं नाहीये 48 तासात ना माझ्याकडे पाठवलाय. काल चर्चा एकतर एक असं आहे की तुमच्या एडिटोरियल मधली सगळी चर्चा तुम्ही मला सांगणार का? तर ऑफकोर्स नॉट. त्याच्यामुळे मी पण तुम्हाला मला सोयीचं आहे तेच सांगणार ना. अजित पवारांसोबत जायला आहे, याला तुमचं काय हरकत आहे का? नाही ते मला ते बोलले नाही, ते तुमच्या चॅनलवर बोलले. मी नाही ऐकलेलं ते. अहो हे बघा, मी जर कोथरूडला जाणार असले आता तरच मी चालले भीमतडीला, तर मी ह्यांना डॉक्टरांना कशाला म्हणीन सर डॉक्टर कुठली बस जाते हो कोथरूडला? करेक्ट ना. आता तर मी भीमतडीला चालले ना, त्याच्यामुळे मी भीमतडीचाच रूट घेणार. जर उद्या जायचं असेल कोथरूडला तर आय एम लिव्हिंग द मोमेंट. मी इथून उठणार आणि आपलं भीमतडीला जाणार. त्याच्यामुळे मी आता भीमतडी बद्दलच बोलणार ना. ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्याच्यानंतर त्यांना आता कसं बघता? मुंबईत राष्ट्रवादीला किती म्हणजे आता तुम्हाला जागा तरी मिळतात का? मला उद्धवजी आणि राजजी हे एकत्र आल्याचा मनापासून आनंद आणि समाधान. इलेक्शन किती सीट होतील ते कळेलच, आज नाही उद्या. तुम्ही म्हणाला की शरद पवार किती मोठ्याने बोलता. एक मिनिट, 1 मग 2 आणि मग 3 आणि जरा सुरत सुनने तर दो यार. असं म्हणालात की शरद पवार निर्णय घेतील, मात्र काही दिवसांपूर्वी प्रशांत जगतापांनी ज्यावेळेस पवार साहेबांची भेट घेतली, प्रशांत जगताप असं म्हणाले होते की पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जायचं नाही. जर प्रशांत जगताप माध्यमांसमोर येऊन पवारांना भेटून सांगतात की अजित पवारांसोबत जायचं नाही, तर मग नक्की अडलंय कुठं? की पक्षामध्ये विसंवाद आहे किंवा मग पक्षातल्या नेत्यांची वेगवेगळी मतं आहेत? तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही समजा. नाही, मात्र तुम्ही पक्षाच्या राजकारणात आहात. हे बघा, मी पक्षाची ओके पवार साहेब म्हणतील ती माझ्यासाठी पूर्व दिशा आहे, ही नेहमी राहिलेली आहे. पवार साहेब म्हटले हा निर्णय मान्य, जिसको एक बार नेता मान लिया ते म्हणतील ती पूर्व दिशा. मला कसं माहिती असेल दादा? आता तुम्ही विचारायचं आणि मग तुम्ही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र आलेले आहेत, त्यांनी तुम्ही शुभेच्छा दिल्यात. मात्र तुमचं मुंबईत काय? तुम्हाला 10 जागा बघूया ना, राखी तयार नाहीत. आज तुमच्यामध्ये जी बैठक झाली तुमच्या पक्ष नेत्यांची, त्याच्यामध्ये आता एकटेचा नारा दिला जातोय, कारण ते देतच नाही तुम्हाला 10च्या वर. आमच्याकडे पहिली लिस्ट ही 15ची आली होती. 15 त्या 15च्या लिस्टवर राखीताई आज चर्चा करणार होत्या
आणि मग आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जर त्याच्यात कव्हर होत असतील तर मग दुसरी लिस्ट असं म्हणून काहीतरी 25 का 24चं चर्चा चालली होती. आज मी इथे असल्यामुळे आज माननीय जयंत पाटील ते मॅनेज करतायत, ते करून ते इस्लामपूरला आपल्या ईश्वरपूरला जाणार होते. त्यामुळे आत्ता मला राखीताईंचा काही फोन आलेला नाही. 7-1 वाजता मी राखीताईंशी बोलून तुम्हाला नक्की काय नंबर आहे आणि काय ठरलं हे सांगेन. पण तुमचं काय बोलणं झालं का उद्धव साहेबांशी आणि राज ठाकरे? नाही माझं राजजींना मी आज सकाळीच आमची लिस्ट पाठवली होती. काल रात्री उद्धवजी याची माझं बोलणं झालं, पण आदित्य ठाकरेंची झालं, वरुण सरदेसाईंची झालं आणि माननीय राऊत साहेबांशी कालच माझं बोलणं झालं. तर राऊत साहेब म्हणलेले की उद्या आमचा हा जरा कार्यक्रम आहे, त्याच्यात पण आम्ही थोडे व्यस्त आहोत, पण आपण काहीतरी मार्ग काढू. त्याच्यामुळे आता आजच्या दिवसभरात काल रात्रीपर्यंत मला माहिती होतं नंबरचं काय, आजच्या दिवसभरात 7-8 वाजेपर्यंत सोबतच लढणार का मग? माझा प्रयत्न महाविकास आघाडी प्लस करण्याचा जिथे जिथे शक्य असेल तिथे माझा निष्ठेने इमानदारीने प्रयत्न राहील. अर्थातच सगळीकडे म्हणजे तिथे जे आमच्या विचारी असतील ते आमच्या विचाराचे असतील ते. मन की बात मध्ये कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? आता बघा, आता मी विचारलं का घरी तुमची बायको तुम्हाला काय मनातलं सांगते म्हणून तर ती मन की बात आहे. अरे याचा नाही होता. कार्यकर्ते माझ्याशी विश्वासाने बोलले. आता सक्षना माझ्याशी बोलली आणि मी ते येऊन माईक, तर सक्षनाला वाईट वाटेल की नाही की मी ताईला एवढं विश्वासाने माझ्या मनातलं सांगितलं. तुम्हाला चालेल का मी बाहेर? तुम्ही पण मला जर सांगितलं सूत्र असं म्हणाला ताई, तर मग तुम्हाला पण मग तुम्ही म्हणाल झालं सुप्रिया सुळे बाहेर जाऊन सगळं सांगते, मग माझ्या पण क्रेडिबिलिटीचा प्रश्न थोडासा आहे. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा जेव्हा सुरू झाल्या त्यावेळेस घड्याळाच्या चिन्हाकडे जे तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे जर हे एकत्र आलं तर निवडणूक ही घड्याळाच्या चिन्हावरती लढली जाईल. तुम्ही त्यासाठी ऍग्री आहात का? एक बघा, तुम्हाला तो प्रस्ताव द्यायचा अधिकार त्यांनी दिलाय का? त्यांनी सांगितलं ते म्हणलं अरे दत्ता आमच्या घरचा आहे, दत्ताला वाटलं दत्ता बोलला, ती त्याची भावना आहे. तेवढंच नाही दत्ता बोलला, त्याच्या आधी दत्ता भाऊ असं म्हणालाय की हे सगळे आम्ही घरातले आहोत, आमची कौटुंबिक संमत वगैरे तुम्ही एडिट करून दत्ताचा अर्धच सांगू नका. त्याच्या आता दत्ती प्रेमाने पण बोलला. अरे नाही, माझ्यासाठी चिन्हापेक्षा ते प्रेम माझं दत्ताचं जास्त महत्वाचं आहे. अशी चर्चा आहे अरे दत्त धनकर, अहो माझा लोकसभा मतदारसंघ आहे. कुणाला? जे मला बोलले ते मीडियाशी जे रोज बोलतात ते मी ऐकते ना. अहो मी तुम्हाला खूप किनली फॉलो करते, मी तुमच्या सगळ्या चॅनलची मोठी फॉलोअर आहे. सकाळी पण रात्री पण, सकाळी उठले की सगळे चॅनल चेक करते. आय व्हेरी किनली, तुमचा माझा फॅन मोमेंट है ये, सबका फैन मोमेंट है मेरा ये, कि इन सबको रोज सुबह और शाम को मैं देखती हूँ, रात को. मुद्दा असा आहे, महाराष्ट्र पवार साहेबांकडे पुरोगामी नेतृत्व म्हणून बघतो. करेक्ट. आणि त्याच मुद्द्यावरती तुमच्या पक्षात फूट पडली. दादा सत्तेत गेल्यानंतर सगळे कार्यकर्ते तुमच्या मागे आले, आता पुरोगामी विचार. त्याच मुद्द्यावर प्रशांत दादांनी भूमिका घेतली, जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राजीनामा देईल. त्याच्यावर तुमची काय भूमिका आहे? जो एक तर त्यांचा प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही, दुसरा की मला त्याच्यात प्रशांत दादा म्हणजे एवढी टोकाची भूमिका का घेतात ह्याचं माझं उत्तरच नाही. कारण का ही चर्चा कधी होऊ शकते जेव्हा एखादा निर्णय होतो. निर्णय व्हायच्या आधीच गेले ती 1 महिनाभर प्रशांत दादा तुमच्याशी जास्त बोलतायत माझ्यापेक्षा. त्याचं माझं जरा मला रुसायचा अधिकार नाही ना, तर मी रुसले असते की तुम्ही त्यांच्याशी का माझ्यापेक्षा जास्त माझे म्हणजे चॅनलशी. हा नाही का नाही, परवा 2 आणि 4, सो इट्स 4+2. 6 तास बोलताना अहो वॉर्ड बाय वॉर्ड जेव्हा बसायला लागतं ना, किती वेळ मी सकाळी 5-5.5 तास इथे बसले, माझं अजून काम संपलेलं नाही. आम्ही वॉर्ड बाय वॉर्ड की कसं बसू शकतं, कुठलं कॉम्बिनेशन बसू शकतं, हे परम्युटेशन कॉम्बिनेशन करायला किती वेळ लागतो माहितीये का तुम्हाला? काय आदरणीय पवार साहेब, आदरणीय हा दोन्ही बाजूने जर तुमचा पेपर सेट झाला असेल तर कार्यकर्त्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा? कारण जर आज प्रशांत जगतापांना जर या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय तर पुढे कार्यकर्ते एकटे प्रशांत दादा ना बोलतायत, बाकी कोणी बोलताय? एक वन अँड ओनली ना, सोल रेंजर आहे वो. इथे बसलेल्याला कुणालाही विचारा तुम्ही, एक सर्वे घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. आमचा पक्ष आदरणीय पवार साहेब म्हणतील ती पूर्व दिशेने चालतो.
जर आणि 1 मिनिट, दिस इज अ लीडरशिप क्वालिटी. जिसको एक बार नेता माना, मग नेता म्हणेल ती पूर्व दिशा. जर नेत्यावर विश्वास असला तर. आणि एक हे जर 99 आणखीन एक सुप्रिया सुळेंनी पण तेवढेच केले. बरं, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. एक मिनिट आय एम सेट. एक मिनिट मला तुम्हाला एक विनम्रपणे एक एक्झाम्पल द्यायचं आहे. जे तुम्ही अनेक जण सकाळी नव्हता ना, हे सगळी गँग, म्हणून तुमच्यासाठी आय रिएटरेट मीन्स आय रिपीट इट. तुम्ही हे सगळं म्हणताय, मला पूर्ण मान्य आहे. पक्षामध्ये अनेक लोक माझ्या विरोधातही लोकसभेला काम केलं, त्यांनी माझा विरोधी केला. आजही माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध आहे, कारण का राजनीती में असा होता चलता है. एक आणि दिल्लीमध्ये खासदारांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या पक्षाची जेवढे दोस्त नसतील तेवढे माझे, कारण का माझे मैत्री एक तरफ आणि राजकारण एक तरफ. आय कम्प्लिटली कंपार्टमेंटलाइज. आणि हे माझ्यावर संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे. 1 पार्ट. सेकंड पार्ट, मला तुम्हाला हे विनम्रपणे यांनी सगळ्यांनी ऐकलंय तरी त्यांना मी रिपीट करते ही गोष्ट, की सकाळी मी ह्याचं उदाहरण दिलं. आदरणीय पवार साहेब, संगमा साहेब आणि तारिक भाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन जेव्हा केला, तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी सोनियाजींचा तेव्हा विरोध केला. सोनियाजी आणि मी त्याची साक्षीदार आहे. मी सकाळी पण बोलले, तुमच्यापेक्षा 50% लोकांनाही माहिती नाही, कारण का तुम्ही वयाने खूप लहान आहात. यू आर ऑल द झेनझी ऑफ इंडिया. तर मी स्वतः त्याची माझ्या डोळ्यांनी बघितलंय, म्हणून मी हे तुम्हाला सांगते की तेव्हा आदरणीय आमच्या 2 पक्ष झाले. आदरणीय पवार साहेबांनी लाईन घेतली, त्याच्यावर काँग्रेस पक्षाने त्यांना पक्षातून काढून टाकलं. 3 लोकांना पक्षातून. त्या 3 लोकांनी नवीन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. त्याच्यानंतर लोकसभा झाली. लोकसभेला काँग्रेसला अपेक्षितपणे पण खूप चांगलं यश मिळालं. आणि सोनियाजी, मी पुन्हा रिपीट करते जे मी सकाळी बोलला, हा सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता की सोनियाजी स्वतः आमच्या घरी आल्या आणि आदरणीय पवार साहेबांना म्हणला, तुम्हाला या आमच्या अलायन्समध्ये, त्यांना युपी अलायन्स पण नव्हतं तेव्हा, फक्त काँग्रेस पार्टी होती. हा मनाचा मोठेपणा होता की नाही. साहेबांनी, तारिक भाईंनी सोनियाजींबद्दलच त्यांचे काही ऑब्जेक्शन होते, त्यांना पक्षातून काढून टाकलं होतं, तरी सोनियाजींनी आदरणीय पवार साहेबांना 2.5 मंत्रालय दिलं होतं केंद्र सरकारमध्ये. आता हे झालंच ना. मग तुम्ही म्हणाल कसं काय, मग ह्यांचं तर भांडण झालं होतं, मग हे कसे आले. मग ह्या गोष्टी होत असतात. वैचारिकतेचा मुद्दा आहे. आम्ही सत्तेसोबत गेले, ती पुरोगामी स्पेस कोण भरणार हा मुद्दा आहे. शरद पवार आहेत ना. शरद पवार अजिबात होत नाही. कारण का तुम्ही विसरताय. तुम्ही जरा अभ्यास एवढा सगळे करतातच, मी बघते तुमचा सगळ्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे. तुम्ही थोडासा डेटा अनालिसिस करा. नगरपालिकेला कोण कुणाबरोबर गेलंय, हाऊ डिफरंट इज दिस फॉर्म्युला. फॉर्म्युला मग माझाच मुद्दा मी सांगते. आम्ही पण सगळ्यांबरोबर गेलो. सभेत बोलला होता महायुतीमध्ये जे नेते आहेत ना, ज्यांच्या सोबत अजित पवार गेले, एक मिनिट सज्जद सर, अजित पवार गेले, त्या महायुतीच्या नेत्यांनी अनेकदा पवार साहेबांवर टीका केली. त्यानंतर तुम्ही बोलला की कुणालाही कुणाचाही नाद करा, पण माझ्या वडिलांवरती येऊ नका. अर्थातच. जर अजितदादांसोबत तुमची युती होत असेल पुण्यापुरती, पुण्यात PCMC मंच शेअर करावा लागेल सभेला, तुम्ही अजितदादांसोबत मंच शेअर करायला तयार आहात का? वैयक्तिक सुप्रिया सुळे म्हणून. सुप्रिया सुळे जो पक्ष सांगेल ते करेल. उद्या माझ्या पक्षाने मला सांगितलं, जा ती त्या नदीमध्ये जाऊन उडी मार, मी पक्षासाठी जर हिताचं असेल तर तेही करेल. माझ्यापेक्षा वर्तमान अहो आता काय चाललंय, कुठला कार्यकर्ता प्रशांत जगतापला 6 तास चर्चा केली आहे. 6 प्रशांत जगतापांना 6 तास मी स्वतः बोलले 1 on 1. आणि त्यांची मन की बात
कसली पण बात ऐकायची माझी तयारी आहे. आणि ते म्हणतील ती पूर्व दिशा, ते म्हणतील त्याला तिकीट, ते म्हणतील तो कॅम्पेन, ते म्हणतील तो चेहरा, पण मग ते म्हणतात की ते म्हणतील तर ठीक आहे, करून बघू. पण त्यांनी चर्चेला तर बसायला पाहिजे आमच्या सगळ्यांबरोबर हे करायला. मी तुम्हाला एक सांगू का, माझी हात जोडून विनंती आहे की तुम लोग को डबके में रहने का बहुत शौक है, मैं समुंदर की मछली हूँ. त्याच्यामुळे तुम्हाला जर आता पुण्याची खूप चर्चा झाली, माझी म्हणणं शहराची खूप चर्चा झाली, या जगामध्ये बहुत ज्यादा है कुछ बोलने के लिए. Supriya Sule will lead the campaign in Pune and Mumbai and the entire state. शरद पवारांची गोष्ट सांगितली आहे तिघांची, याचं मोरल ऑफ द स्टोरी अजित पवार जर शरद पवारांकडे आले तर तुम्ही मान्य करायला तयार आहात? त्या नात्यात मी कोण आहे? मैं बहुत छोटी हूँ भैया. पक्षाचं म्हणतो मी, पक्षाचं. ते तो निर्णय शरद पवार अजित पवार घेतील. आय एम अ नोबडी. हर रिश्ते में दो लोग होते. आता ही जाऊन काहीतरी शरद पवारांना म्हणजे माझा काय संबंध, बरोबर आहे की नाही? ते त्यांचं आणि पवार साहेबांचं नातं आहे, माझा काय संबंध द्यायचा नाही का? सगळीकडे ताग नाही अडाणे का? आपली जागा कुठे तिथेच राहायचं पाहिजे. साहेबांना प्रस्तावच अजून गेलेला नाहीये. खालचे कार्यकर्ते साहेबांच्या परवानगी विना चर्चा एक मिनिट मी तुम्हाला फॅक्च्युअल सिच्युएशन सांगते. पवार साहेबांचा तुमचा कॅमेरामॅन बोर झाल्या सगळे. एकतर पवार साहेबांनी स्टेटमेंट केलेलं आहे, जे तुम्ही तुमच्या चॅनलवर मी पाहिले, काही ते घरी डायनिंग टेबलवर त्यांनी नाही बोललेलो, की हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. कार्यकर्त्यांना जे संयुक्तिक वाटेल हे कार्यकर्त्यांसाठी मी ताकदीने तुम्हाला तो फ्री हँड दिलेला आहे. हे तुमच्या चॅनलनी 1 महिन्यापूर्वी दाखवलेलं आहे, करेक्ट? त्याच्यामुळे जर कार्यकर्ते, हीच तर खासियत आहे राष्ट्रवादी काँग्रेसची, की तिथल्या कार्यकर्त्याला एवढा अधिकार आहे की माझा साहेब एक गोष्ट बोललाय, माझा साहेब माझ्याशी रागवणार नाही. खूप लोकशाही पद्धतीने आमचा पक्ष चालतो. जर उद्या ही कुणाला भेटायला गेली तर आम्ही कोण म्हणणार नाही की काय सक्सेना कुठे गेली, नॉट एट ऑल. आम्हाला विश्वास आहे की सक्सेना गेली असेल ती काहीतरी चांगलंच करून तिथून येईल. त्याच्यामुळे तेवढा फ्रीडम या पक्षात आहे. अरे उसका एक तो पूछने बोलला. राष्ट्रवादीची वैचारिक लाईन काय नक्की? राष्ट्रवादीची वैचारिक लाईन काय? कारण भाजपची उज्ज्वल विचारसरणी जगजाहीर आहे, काँग्रेसची सर्वसमावेशक आहे, राष्ट्रवादीची वैचारिक लाईन काय? सर्वसमावेशक. आणि पुण्याचा ही इलेक्शन फक्त आता कॉर्पोरेशन साठी आपण बसलेलो आहोत. दिस इज द लिमिटेड रोल. तुम्ही कसं आहे, आता ही बोर्डाची 10वीची परीक्षा आहे, त्या 10वीच्या परीक्षेला आम्ही बसतोय. तुम्ही आता मला विचारायला लागलं की आता तुम्ही जर IIT मध्ये गेला तर अभी वो तक पोचे नहीं सर, अभी तो पहिला 10वीं फिर 12वीं फिर मैं सोचूंगी ना आगे IIT जाना है की आहे. पक्षाचे उमेदवार आहेत ते जर घड्याळाच्या चिन्हावरती लढले, जर शरद पवार गटाचा उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरती लढला तर हे राष्ट्रवादीचं विलिनीकरण म्हणायचं की मग युती म्हणायची ना, की मग अर्थ काय घ्यायचं पॉलिटिकली? अर्थ म्हणजे राष्ट्रवादीमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अर्थ आयुष्यात कशाला काढायला पाहिजे. एक दुसरा मुद्दा ऑन अ सिरियस नोट, हा जरा चेष्टेचा लाईट नोट झाला. ऑन अ व्हेरी सिरियस नोट ही चर्चा कधी होईल? जेव्हा काहीतरी सॉलिड प्रस्ताव आमच्याकडे की बाबा असं एक ऑफर है, तो ऑफर ही मार्केट में नहीं है तो उसके बारे में क्या बात करेंगे?
माझ्याकडे सुप्रिया सुळेला असला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. ताई, पक्ष तुमचा आहे, पवारसाहेब पार्टी जो निर्णय घेगी, अब तक पार्टी ने कोई निर्णय नहीं लिया. हमारी कोशिश है कि हम सब जगह महाविकास आघाड़ी के साथ पूरी ताकत से लड़ना चाहते हैं और जहां जहां कोई अच्छे लोग हमसे जुड़ना चाहे तो उनका स्वागत ही होगा. मैं दिल से उद्धव जी और राज जी और जो साथ आए, वो जो ऑफिशियल उस पे मोहर होगी, मैं उन दोनों को बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं देना चाहती हूँ. मैं हूँ ना, तुम्ही कशाला काळजी करता, मैं हूँ. सगळ्यांची काहीही पक्षाने काहीही निर्णय घेतला तरी सुप्रिया सुळेंच्या आयुष्यात ज्या ज्या व्यक्तींनी आदरणीय पवार साहेबांच्या चांगल्या किंवा वाईट काळामध्ये तो माणूस उभा राहिला असेल, तो आयुष्यात कुठेही असला तरी सुप्रिया सुळे त्या ऋणात आयुष्यभर राहील. मी आजही भुजबळ साहेबांचा मान सन्मान का करते कुठल्याही पक्षात ते असले तरी, कारण का माझ्या वडिलांच्या संघर्षाच्या काळात भुजबळ साहेब ताकदीने माझ्या वडिलांबरोबर उभे राहिलेत. हे उपकार भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचे मी कधीही विसरणार नाही. भारतीय जनता पक्ष आज नावं ठेवते नवाबभाईंना, मी नवाबभाईंना कधी नावं ठेवत नाही. मी नेहमी ओपनली डिफेंड करते. ते कोर्टात असले तरी, हॉस्पिटलमध्ये असली तरी, जेलमध्ये असलेली, तिहार जेल असू दे नाही तर आथर रोड जेल असू दे, सुप्रिया सुळे सगळीकडे गेली. तुम्ही पण लाईव्ह दाखवा. कारण का जे आपल्या बरोबर चांगल्या वाईट काळात उभे राहिले, आपली नैतिकता, मैं रिश्तों को बहुत मायने देती हूँ क्योंकि लाइफ में रिश्ते ही मायने रखते हैं, राजनीति आती जाती है. और तुम्हारे यहाँ शादी हो, कोई भी आनंद हो या दुख की घटना हो, उसमें सत्ता और पैसा नहीं चलता सर, उसमें सिर्फ और सिर्फ रिश्ते ही मायने रखते. आज महाराष्ट्रानं दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष जो आहे तो शिवसैनिक आणि मनसैनिकांनी साजरा केला, त्याचा छान गोष्ट. साजरा केला. आता तुम्ही कधी ही संधी देणार, काका पुतण्या दोन बहीण भाऊ एकत्र आल्याचा तो मुहूर्त काही ठरलाय का? ती संधी कधी देणार राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात? माझ्याकडे अजून कुठल्या चर्चाच नाहीये. बैठका होत आहेत सर्व. पण माझी कुठे तुमच्या एकच मिनिट तुमचे एवढे सूत्र आहेत ना, तुमच्या सूत्रांना विचारा की सुप्रिया सुळे कधी भेटली आहे का कुणाला, सूत्र तुम्हाला सांगेल. नाही मात्र ताई, आता चर्चा अशी आहे, चर्चा अशी आहे, तुम्ही ताई, प्रश्न असा आहे, हो मान्य ना, हो मान्य ना, हो मान्य ना. मी रोज बोलते आणि मी यांच्याशी तर दिस इज माय कॅमेरा इज माय बेस्ट फ्रेंड. हो अहो मीच मी देते ते निरोप. दुसरं आय हॅव नेव्हर डिनाइड इट. आय हॅव नेव्हर डिनाइड एनिथिंग एव्हर. प्लीज तुम्ही सगळ्या तुमच्याशी सगळ्यात जास्त या राज्यात मी बोलते. नाही मात्र ताई, आता अशी एक चर्चा आहे. हा बोला. आता एक 5 मिनिटं असं करूया, त्यांना सगळे प्रश्न देऊया. दोन सगळे सांगा. तुम्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात. राष्ट्रीय अध्यक्ष नाही राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहात. तुमच्या पक्षाचा निर्णय, अजित पवार पक्षाचे नेते थेट समाज माध्यमामध्ये येऊन सांगतात की पवार गटाचे उमेदवार तुतारीच्या चिन्हावरती लढणार आहे. तर हा अधिकार तुम्ही अजित पवार गटाच्या नेत्यांना दिलेला आहे का? तुमच्या पक्षाचा जर उमेदवार घड्याळ चिन्हावरती लढतोय हे तुम्हाला मान्य आहे का? तुमचे कार्यकर्ते संभ्रमामध्ये पडत आहेत असं वाटत नाही का? किंवा त्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत जे तुतारीच्या चिन्हावरती काम केलं आहे, तुमचा लोकसभेला तुतारीच्या चिन्हावरती प्रचार केला, विधानसभेला सुद्धा केला, मात्र आता तेच चिन्ह घड्याळ वापरणार आहे. आणि अजित पवार गटाचे नेते थेट माध्यमांमध्ये येऊन सांगतात की आम्ही घड्याळाच्या चिन्हावरती त्यांना लढवणार आहोत. तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून हे तुम्हाला मान्य आहे का? किंवा तुमच्या पक्षाचा निर्णय अजित पवार गटाचे नेते घेणार आहे का? एक तर ही लोकशाही आहे, प्रत्येकाला काही बोलायचा अधिकार आहे. तुम्ही तुमचं चॅनल, आता मी आता तुम्हाला सांगितलं की माझी इच्छा आहे मी ट्रम्प साहेबांशी बोलावं आणि विचारावं टॅरिफ का क्या हुआ.
आता घेने के लिए कुछ भी कोई भी कह सकता है, क्रेडिबिलिटी का सवाल आहे ना सर. मी का लिमिटेड मध्ये बोलते, मी तुमच्याशी अतिशय मन मोकळेपणे आणि जे खरं आहे तेवढं सांगते, कारण का मेरा भी क्रेडिबिलिटी का सवाल आहे ना. माझ्याकडे नेगोशिएशन नो 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 नेगोशिएशन इज व्हेरी डिफरंट अँड डिसिजन. बहुत अंतर आहे दोनों. प्रशांत जगताप एकंदरीत तुम्ही पक्षाच्या भूमिका मांडत आहात. म्हणजे असं तुमच्याकडे शब्द आला की जे पवार साहेब सांगतील ती पूर्व दिशा. माझ्यासाठी सॉरी पण जे काय पवार साहेब सांगतील ते पूर्व दिशा. Correct. एकंदरीत पक्षातल्या सगळ्यांसाठी पक्षाच्या सगळ्यांसाठी. पण जर आजपर्यंत तुमच्या आणि सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पुरोगामी हा शब्द वारंवार उच्चारला गेला, त्यावरच तुम्ही लोकांनी राजकारण केलं. पण आज अर्थात जर राजकारण नाही केलं, राजकारण नाही केलं. ती आमची भूमिका आहे, ती आमची भूमिका आहे. एखाद्या अदृश्य शक्ती विरोधात जर तुम्ही त्याला ताकद देत नसाल तर येणाऱ्या काळामध्ये एखादा कार्यकर्ता यापुढे लढत का बरं, तो घरी बसेल. मी तुम्हाला चॅलेंज देते. प्रशांत जगतापला माझ्या शेजारी बसवा आणि तुमच्या समोर मी डिबेट करायला तयार आहे. तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही म्हणाल ती वेळ. सुप्रिया सुळे वर्सेस प्रशांत जगताप. तुम्ही म्हणाल ती वेळ आणि तुम्ही म्हणाल ती जागा. तुम्ही जो विचारलेला प्रश्न आम्हाला दोघांना विचारा तुम्ही. तुम्हाला असं म्हणायचं नो नो समोरासमोर मी और गंमत आहे. आणि तुम्ही आय रिपीट, तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही म्हणाल ते प्रश्न. प्रशांत जगताप पक्षाला वेटीस धरतात असं म्हणायचं तुम्हाला? वेटीस धरतात का प्रशांत जगताप लाईनवरती पक्षाला? म्हणजे ही जर भावना तुमच्या मनात आली असेल तर तो एक विचार तुमच्या मनातला असू शकतो. करेक्ट. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला एक सांगू का, मला वाटायचा अधिकारच नाहीये. मी एक फोकस्ड पार्टी वर्कर आहे जे सगळ्यांच्या. अहो वादच नाहीये. वाद कसला? वादच नाहीये. पण तोडगा काय? वाद कसला हा? तुम्ही एवढे मोठे मोठे ड्रामाटिक विषयाचा हे वापरता. प्रशांत जगताप म्हणतायत जगताप असं म्हणताय की तुम्ही परिषदेला येणार नाही. इतका म्हणजे हे प्रशांत जगताप अशी भूमिका का घेतात वारंवार? मला नाही माहिती. मला नाही माहिती. मी कसं याचं उत्तर देणार? मला कसं माहिती असेल? तुमच्यात काही वाद नाहीये, काही माझ्यात आणि प्रशांत जगताप मध्ये एवढासाही वाद नाही. मग तर मी कशाला म्हणलं असतं की तुम्ही म्हणाल ती वेळ आणि तुम्ही म्हणाल ती दिवस. वाद असतात. आता ते हाऊ कॅन आय कंट्रोल? उद्या सदानंद सुळे म्हणले मला व्हॅनिला आईस्क्रीमच खायचं, मी नाही म्हणले. आता तुम्ही म्हणला सदानंद सुळे का खातायत व्हॅनिला आईस्क्रीम? हाऊ कॅन आय आन्सर दॅट क्वेश्चन? मेरा पेट और मन बहुत बड़ा है, बहुत. जागा वाटपाचं डिस्कशन काँग्रेस बरोबरही चाललेलं आहे, शिवसेनेबरोबर चाललंय. मी स्वतः रोज माननीय राऊत साहेबांशी बोलते सकाळ संध्याकाळ, कारण का फक्त तुमच्यासाठी पुण्याचाच विषय, आमच्यासाठी फक्त पुण्याचा विषय नाही. PCMCचा आहे, नाशिकबद्दल चर्चा चालली आहे, त्याच्यानंतर मुंबईसाठी चर्चा चालली आहे. त्याच्यामुळे आज नॉर्मली काय होतं, आमचं डिव्हिजन ऑफ लेबर होतं. मी जर मुंबईत असले, शिंदे साहेब असतील किंवा जयंतराव असतील, आम्ही तिघं. आता जयंतराव आज सांगलीला गेलेत कारण का कोल्हापूरचा विषय अजून पेंडिंग आहे. बंटी दादांची, आपलं सतेज पाटलांची आज जयंतराव बोललेत मागे, विश्वजित कदम आणि आपल्या प्रतीकची आपले हे जयंतराव आज बोलणार आहेत. त्याच्यामुळे परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये प्रत्येकाची चर्चा झाली. आता आमचे सुनील भुसाराजी ते गेले आहेत नाशिकला.
मग रोहित पवार PCMCचं मॅनेज करतायत, अमोलदादा कोल्हे आज PCMC मध्ये त्यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे हे सगळे जण एक आणि आम्ही कोऑर्डिनेशनही करतो. काय त्यांना हॅरेसमेंट होते, मग दिवसभरात सगळ्यांनी बोलून मग अच्छा काँग्रेसशी कोण बोलतंय चला मग जयंतराव तुम्ही सगळं हे घ्या. मग सेनेची जबाबदारी मी घेतली आहे, सगळ्यांचा आढावा घेऊन चला एकदाच राऊत साहेबांना फोन करा, राऊत साहेब नाशिक टिक, मुंबई क्वेश्चन मार्क, ही सीट आली नाही चलो. आणि हे सगळं चालूच असतं ना काम. आणि इलेक्शन मध्ये असं असतंच हो, हे 3-4 दिवस असेच राहणार सगळ्यांचे. अजित पवार जाण्यासोबत सहमत का? कार्यकर्त्यांनी सांगतायत की आता अजित पवार जायचं आपल्याला, तर तुमचं काय मत असणार आहे कार्याध्यक्ष म्हणून? आमचा पक्ष असा चालत नाही. आमचा पक्ष अतिशय लोकशाही पद्धतीने चालतो. आता मी तो अहवाल तयार करणार, तो अहवाल मी माननीय शिंदे साहेबांना देणार, मग शिंदे साहेब त्याचा निर्णय घेणार. दिस इज अ प्रोसेस टू बी फॉलो. पुण्यात नवा पुणे पॅटर्न जन्माला येणार, भाजपच्या विरोधात नवा पुणे पॅटर्न म्हणजे त्यात काँग्रेस असेल, दादा असतील, तुम्ही असाल, शिवसेना असेल, मनसे असेल, सगळे एकत्र मोड बांधणार का? नवा पुणे पॅटर्न, पहिला पुणे पॅटर्न होता, नवा पुणे पॅटर्न. तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडू. साधारण 5 पक्ष एकत्र जेव्हा येत आहेत, आता महाविकास आघाडी आधी 3, आता अजित पवारांची राष्ट्रवादी अशी जवळपास निश्चित झाली आहे, पण त्यासोबतच मनसे 5 पक्ष जेव्हा पुणे शहरात एकत्र येत असताना सीट्स कॅटेगरेशन सुद्धा होईल, त्याच्याबाबतचं असेसमेंट तुम्ही कसं करताय? कारण तुमच्यावर पुणे शहराची जबाबदारी दिली. बघूया ना आता कसं झालंय, परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये सीटचं सगळं काम चाललेलं आहे. आमच्या सूत्रांनीही तुम्हाला सांगितलंय, सगळ्याच पक्षाचे सूत्र तुम्हाला सगळं सांगतात. त्यामुळे सूत्र आता त्याच्यावर काम करतायत. एकदा सॉलिड प्रस्ताव हातात आल्याशिवाय मी कसं बोलणार? मी म्हणेन आणि मी उगाच काय असं बोलत नाही आम्ही इतकं केलं की ते अबकी बार 400 पार सारखं आहे. आपलं काय आहे, काय चर्चा आहे ती फायनलाइज होते, काहीतरी हातात ठोस येऊ दे. ठोस आल्यानंतर मी तुम्हाला पारदर्शकपणे सांगेन. तुम्हाला माहिती आहे तुम्ही मागाल ती वेळ आणि आय एम हॅपी टू बी इट, कारण का मला त्या तुमच्या मदतीने मला राज्यातल्या आमच्या सहकार्या पदाधिकाऱ्यांना पक्षात काय चाललंय हे पारदर्शकपणे सांगता येतं. त्याच्यामुळे मी मीडियाचे मनपूर्वक आभार मानते. प्रशांत दादांनी तुमच्याकडे जर राजीनामा दिला आता तर तुम्ही स्वीकाराल का? मला तो माझ्याकडे देऊन चालणार नाही, मला शिंदे साहेबांशी बोलायला लागेल. तुम्हाला तुम्ही तर म्हणजे एक्सेप्ट कराल का पक्ष म्हणून? म्हणजे आता ते नेते आहेत, तुम्ही नेते आहेत. नाही हे बघा, ऍक्सेप्ट करायचा माझा अधिकारच नाही. हा पुण्याचा विषय हा महाराष्ट्राकडे जातो, माझ्याकडे येत पण नाही. त्याच्यामुळे तो मला शिंदे साहेब काय निर्णय घेतील तो सर आखोप आहे. ही इज माय बॉस इन महाराष्ट्र. शिंदे साहेबांकडे दिलं तर ते नाही मला कसं माहिती असेल? हायपोथेटिकल आहे की भीमथडी जत्रेत गेल्यानंतर आज कुठल्या स्टॉलवर पहिलं जाणार. आय डोंट नो, उद्या जॅकेट ऐकून मी नाही. रिश्तों के मायने रखते हैं मॅडम. ज्या रिश्त्यामध्ये आपण असतो ना त्याचं सगळं ऐकून घेणं. असं कधी प्रशांत दादांनी म्हणायला नको की पक्षाने मला वेळ दिला नाही किंवा पक्षाने मला न्याय दिला नाही किंवा पक्षाने माझं ऐकलं नाही. पक्षाने सगळं ऐकलंय, सांगितलंय, सीट बाय सीट चर्चा झाली, सगळं केलंय पक्षाने. आणि पक्षाने आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आय रिपीट, राष्ट्रवादी काँग्रेसनी पुणे शहरासाठी आत्ता ह्या क्षणापर्यंत 5:40 झालेले आहेत, कुठलाही फायनल निर्णय घेतलेला नाही. पुणे महानगरपालिकेमध्ये तुमचा विरोधक कोण आहे? भाजपकडे पुणे महानगरपालिकेची सत्ता होती. जर अजित पवार तुमच्या सोबत आले तर तेच अजित पवार वरती राज्यामध्ये भाजप सोबत बसलेले आहेत आणि दादा तुमच्या स्टेजवरती बसतील, मग तुमचा विरोधक कोण असणार आहे? टीका कोणावर करणार तुम्ही? टीका करणं, एक मिनिट, जी रामजीचं बिल आलं, मला प्रॉब्लेम आहे त्याच्याबरोबर. न्यूक्लिअर अग्रीमेंटचं बिल आलं, त्याच्या सूचना मी केलेल्या आहेत. 24/7 पाणी आपल्या सगळ्यांच्या घरात पुण्याला येणार होतं, ते नाही आलं. त्याच्यानंतर प्रदूषण हिंजवडीला वाढतंय, इट इज अ बिग प्रॉब्लेम. पुण्यामध्ये ट्रॅफिक हा प्रचंड, इथून कल्याणी नगरला जाऊ का इथून मुंबईला जाऊ, मुंबईला जाणं सोपं असतं. त्यामुळे ट्रॅफिक असेल, ही सगळे मूलभूत स्थानिक प्रश्न आहेत. त्यामुळे स्थानिक प्रश्नाच्यासाठी ही सगळी लढाई आहे. हे काय वैयक्तिक नसतं. आमची लढाई, मी पुन्हा तुम्हाला सांगते, जे मी अनेक वेळा बोललेले आहे, माझी कुणाशीही वैयक्तिक लढाई नाही, माझी वैचारिक लढाई आहे. जेवढे दोस्त माझे असतील ना भारतीय जनता पक्षामध्ये, बाहेरच्यापैकी बाकी ऑपोजिशनमध्ये कुणाचे नसतील, ठीक आहे ना, वैचारिक लढाई या लढते राहेंगे. त्याच्यात वैयक्तिक प्रश्न काय येतो त्याच्यामुळे. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही सगळ्या बाजूनी झालीच पाहिजे. मतभेद असलेच पाहिजेत,
मनभेद असता कामा नये. काही अँगल आहे तर कुणी दादांना ऑपरेट करतं बिहाइंड करतं काय वाटतंय का तुम्हाला असं काही नाही. काय जेम्स बॉन्ड आहेत काय आम्ही ऑपरेट बिहाइंड वगैरे असं हे तुम्हाला सगळं. काही शंका आहेत का थोडीफार? मला आयुष्यात शंका कुशंका कधी नसतात. माझा प्रयत्न आहे की तो कालच व्हायला पाहिजे होता. त्याच्यावर कारण का सांगते, इलेक्शन जेव्हा असतं ना तेव्हा जो कॅन्डिडेट असतो ना त्याला अँझायटी असते, कुठल्याही पक्षाचा तो असू दे. त्याच्यामुळे अर्थातच कॅन्डिडेट किती अँझायटी असते ती आम्ही दोघी लढलेलो आहे, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे काय असतं ते. उत्सुकता पण असते, टेन्शन. माझा प्रयत्न आहे की आज रात्रीपर्यंत जे काय निर्णय असेल तो पक्षाने लवकरात लवकर क्लोज करावा असं मी पक्षाची बोलते. नाही, मी नाही क्लोज करणार. लोकल प्रस्ताव जेव्हा फायनल होऊन नंबर्स माझ्याकडे येतील तेव्हा मी शिंदे साहेबांची आणि माननीय जयंत पाटलांची बोलून फायनल करणार ना. एककलमी कार्यक्रम नसतो आमच्याकडे सगळे वी वर्क एज अ टीम. ताई, सचिन दोडके जे तुमच्या सगळ्यात जवळचे मानले जायचे खडकवासला मतदारसंघात, प्रत्येक वेळेस तुमचा दौरा असला की सचिन दोडके असायचे. अचानक सचिन दोडकेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तुमच्याशी काही चर्चा झाली होती आणि सचिन दोडकेंनी असा निर्णय काय घेतला? कारण ते आम्हाला म्हणले मी ताईंना भेटायला चाललो, डायरेक्ट भाजपच्या स्टेजवर दिसले. हे काय त्याचे ऐसे बहुत खस्ते खाए लाइफ में सुप्रिया सुळे ने. बघूया ना, नंबर्स ती उद्या लढणार किती हे तर आधी बघूया, मग नंबर्स येणार. जेव्हा नंबर्स ठरवतील तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देईल. आलेल्या प्रस्तावाला मान्यता असेल तुमची? नाही, अरे प्रस्ताव कुठे बाबा? तुम्ही आता मला म्हणला खिचडी खाणार का पोहे, आता युथ दे खिचडी का पोहे, त्याच्या आधीच मी कसा निर्णय. तुम्ही म्हणला नाश्त्याला या, चॉईस कधी येईल जेव्हा मेन्यू येईल, मेन्यू तो आणे दो भैया. बरं, काही अटी शर्ती असतील का आता या प्रस्तावात? काही अटी शर्ती असतील का तुमच्या? अरे काय प्रस्ताव आहे हेच कुठे नाहीये ना बाबा आता. थँक्यू. कॅमेरामॅनचे आभार. वडिलांकडून काहीतरी शिकायला